सन्माननीय शिरूरचे खासदार अमोलजी कोल्हे हर्षवर्धन पाटील यांनी आता शरद पवार गटामध्ये पक्षप्रवेश केलेला आहे। गेल्या काही दिवसांपासून ते राष्ट्रवादीत जाणार अशी चर्चा होती आणि आज अखेर त्यांनी आता तुतारी हाती घेतल्याचं पाहायला मिळतं। कधी काळी काँग्रेसचे इंदापूरमधले दिग्गज नेते गेल्या विधानसभा निवडणुकांच्या आधी भाजपमध्ये गेले आणि आता निवडणुकांच्या आधी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षात प्रवेश केला। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष त्यामुळे आता हर्षवर्धन पाटील इंदापूरचे त्यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्षप्रवेश केला। त्यामुळे भाजपला हा एक मोठा धक्का मानला जातो। खरं तर गेल्या विधानसभा निवडणुकांच्या आधीच हर्षवर्धन पाटील भाजपमध्ये गेले होते। त्यांचा प्रवास काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप आणि आता पुन्हा ते शरद पवार यांच्या पक्षामध्ये सामील झालेत। निवडणुकांच्या तोंडावर, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपला हा मोठा धक्का आहे। हर्षवर्धन पाटील यांनी आता तुतारी हाती घेतल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे इंदापूरमध्ये आता राजकीय समीकरणं नेमकी काय असतील, भाजप तिथे कशा पद्धतीने आता आखणी करेल, हे सगळं पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे। दोन दृश्य आहेत। सध्या इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांचा पक्षप्रवेश सुरू आहे, तर दुसरीकडे राज ठाकरे पुण्यामध्ये आहेत। 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं पुण्यामध्ये राज ठाकरेंनी अनावरण केलं। तर हा जनतेचा उठाव आहे असं म्हणत हर्षवर्धन पाटील यांनी लोकांच्या आग्रहाखातर मी पक्ष बदलल्याचं नमूद केलं होतं। हर्षवर्धन पाटील यांनी 2 दिवसांपूर्वी झालेल्या एका कार्यक्रमात भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेशाचा निर्णय जाहीर केला आणि लोकांच्या आग्रहाखातर मी हा निर्णय घेतल्याचं त्यांनी वारंवार बोलून दाखवलं। इंदापूरमध्ये भाजपसाठी खरं तर हा एक मोठा धक्का आहे। निवडणुका सुरू होत आहेत। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या अनेक पक्षातून नेते मंडळी अदलाबदली करताना पाहायला मिळतात आणि त्यामध्ये सध्या शरद पवार पक्षामध्ये येण्यासाठी अनेकांची भाऊगर्दी असल्याचं सध्या पाहायला मिळते। अनेक महत्त्वाचे नेते महायुतीची साथ सोडून आता महाविकास आघाडीमधल्या अनेक पक्षांमध्ये प्रवेश करतात आणि सध्या ही इंदापूरमधली दृश्य आहेत। हर्षवर्धन पाटलांनी आता तुतारी हाती घेतल्याचं पाहायला मिळतं। शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलेला आहे। गेल्या विधानसभा निवडणुकीच्या आधीच त्यांनी भाजपमध्ये खरं तर प्रवेश केला होता, मात्र भाजपमध्ये आपल्यावर अन्याय झाला याबाबत मी अनेकांना वरिष्ठ पातळीवर कळवलं होतं, मात्र त्याबद्दल काहीही निर्णय झाला नाही आणि लोकांच्या आग्रहाखातर मी आता शरद पवारांच्या पक्षात प्रवेश करत असल्याचं त्यांनी जाहीर केलं। इंदापूरमधल्या कार्यकर्त्यांची ही अपेक्षा आहे, हा जनतेचा उठाव आहे असं हर्षवर्धन पाटील यांनी म्हटलेलं आहे। लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या महायुतीमधून अनेक नेते महाविकास आघाडीकडे वळत असल्याचं पाहायला मिळते। अनेक महत्त्वाचे आणि दिग्गज नेत्यांचा यामध्ये समावेश आहे।